नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण गुजर. जय भीम, जय शिवराय. मी प्रवीण गुजर. मित्रांनो, खरं तर आपल्या समोर येण्याचे कारण असे की जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण, खरं तर आपला हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवराय यांचा मानला जातो. या आपल्या महाराष्ट्राचा विकास वेग मंदावत चाललेला आहे आणि यासाठी आपल्याला येणाऱ्या आगामी 2025-26 या पंचायत समिती निवडणुकीसाठी चांगला हक्काचा माणूस व तो सर्वसामान्य माणसाशी जुळलेला असावा. ग्रामीण भागातील रस्ते असो, पॅट कॅनेल असो, छोटे कालवे असो, शेतकरी समस्या असो, हा तो स्वतः काळजीपूर्वक लक्षाने जातीने पाठपुरावा करणारा असावा. बघा मित्रांनो, आपण बघू शकतात ग्रामीण भागातील रस्त्याचे कामे इतकी खराब झालेली आहेत. ते आपण बघू शकतात की कळवण तालुक्यातील अनेक खड्डे पडले रस्त्यांना. ते डागडुगी केलेले नाही. कुठेतरी खड्डे दगडे आणायचे टाकायचे हे कामं चालू आहेत. बघा आपण याच्यामध्ये रस्त्यांची कामं असो किंवा दवाखान्याचे असो, छोटे कालवे असो, हे सर्व शेतकरी समस्यांपासून तर सर्व घटकांकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला हक्काचा व कायमचा माणूस आपला पाहिजे. तो ग्रामीण भागातील मातेशी नाळ जुळलेला पाहिजे. तो सर्व सामान्य माणसाशी भावना जाणणारा असावा. असा उमेदवार आपल्या कळवण तालुक्यातील तो बगडू गावाचे रहिवासी, संपूर्ण कळवण तालुक्यातील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेला, तसेच आपल्या सर्वांचे लाडके रामदास चव्हाण साहेब येत्या 2025 ते 26च्या जिल्हा परिषद व पंचायत समिती कळवण गण निमाने शरद पवार गटातून अधिकृत उमेदवार श्री रामदास वामन चव्हाण यांना प्रचंड मताने विजय करू व तसेच त्यांचे गतिशील विचार व विकासात्मक धोरण हे रामा पाटील यांच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळात बघू शकतो. त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, टक्केवारी, आपला निधी चुकीच्या पद्धतीने वापरला गेला नाही पाहिजे, याकडे त्यांनी जातीने लक्ष दिले गेले पाहिजे. तसेच शेतकऱ्यांना अवजारे, शेत फवारणी, ताडपत्री हे असे अनेक घटक पंचायत समितीमार्फत येत असतात. ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले गेले पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपल्या कळवण तालुक्याचा विकास झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षापासून विकास हा कमी होत चाललेला आहे आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांचाही विकास झाला पाहिजे, शाळेचाही विकास झाला पाहिजे, ग्रामीण भागातील मुलांचाही विकास झाला पाहिजे. कारण की या पंचायत समिती ही खेडोपाड्यातील एक मेन स्थान मानले जाते. यासाठी आपण चांगला उमेदवार निवडून द्यावा, मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.